नमस्कार सर्वांना. पूर्ण इकोविजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर सगळ्या व्ह्युअर्सचं मी स्वागत करते व आपलं पर्यावरण यूट्यूबच्या वाहिनीवर सुद्धा सगळ्या व्ह्युअर्सचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला वेबिनार हा 40वा वेबिनार आहे. 12 ऑगस्टला आपण पूर्णमनी ही सिरीज सुरू केली, ज्यामध्ये दर बुधवारी 4:30 ते 5:30 या वेळात पूर्ण इकोविजन फाउंडेशन लाईव्ह येतं फेसबुक पेजवर आणि एन्व्हायरमेंट आणि वेस्ट मॅनेजमेंट या रिलेटेडच्या टॉपिक्सवर आपल्या एक्सपर्ट्सद्वारे यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. तर असंच आजही एक वेबिनार आहे, ज्याच्यामध्ये अडॅप्ट अँड इको फ्रेंडली लिव्हिंग असं आजचं वेबिनार आहे. त्यापूर्वी मी सगळ्यांना पूर्ण इकोविजन फाउंडेशन बद्दल थोडीशी माहिती देते. पूर्ण इकोविजन फाउंडेशन हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जे पर्यावरण आणि वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये काम करतं. गेली 8 वर्ष हे कार्यरत आहे आणि यामध्ये विविध प्रोजेक्ट्स चालतात, जसं की फॅब्रिक अपसायकलिंग, ई वेस्ट, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ग्रीन कन्सल्टन्सी, ज्याच्या अंडर कंपोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस, सॅनिटरी डिस्पोजल हे प्रकल्प आहेत आणि अवेअरनेस इनिशिएटिव्ह ज्याच्या अंडर आपले हे वेबिनार्स चालतात, ज्या थ्रू आम्ही सगळ्या मॉबचा म्हणजे जो आपले सोसायटी आहे त्या सगळ्यांना आपण अवेअर करायचा प्रयत्न करतो आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता सगळ्यांमध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतो. तर आजच्या वेबिनारला आपण सुरुवात करूया. आजचा वेबिनार हा मराठीमध्ये असणार आहे आणि आजचा विषय मी तुम्हाला सांगितलाच, अडॅप्ट अँड इको फ्रेंडली लिव्हिंग. यासाठी आपल्याबरोबर चारुदत्त गोखले सर जॉईन झालेले आहेत. त्यासाठी त्यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी आपले सीईओ राजेश मणेरीकर सरांना बोलवते. वेलकम सर. नमस्कार सर्वांना. धन्यवाद तन्वी. आजचा आपला 40वा जो वेबिनार आहे 12 ऑगस्ट पासून चालू झाल्याचा, लॉकडाऊनचा एक प्रकारे फायदा म्हणून सर्वांपर्यंत पर्यावरणातली वेगवेगळी माहिती पोहोचावी या उद्देशाने जो चालू झाला. आजचा 40वा वेबिनार जो घेणार आहेत किंवा माहिती सांगणार आहेत ते चारुदत्त जी गोखले म्हणून आहेत, सहकार नगर मध्ये राहतात, सातारा रस्त्यावर, पुणे येथे, आणि बीकॉम पर्यंत त्यांचं शिक्षण आहे. 40 वर्ष ते सुरुवातीची 40 वर्ष त्यांनी फ्लॅश पब्लिसिटी या नावाने स्वतःचं ऍडव्हर्टायझिंग एजन्सी याच्यात काम केलं. 1095 ते 2000 अशा वेळामध्ये त्यांनी पुणे दर्शन या नावाचं केबल न्यूज नेटवर्क चालवलं, न्यूज चॅनल चालवलं होतं. 2007 मध्ये त्यांनी व्हायोलिना कॉस्मेटिक ही कंपनी चालू केली. म्हणजे वयाच्या 43व्या वर्षी, आणि आता त्या कंपनीद्वारे त्यांनी पहिली वेज लिपस्टिक बाजारात आणली आणि ती आजही अवेलेबल आहे आपल्याला वेगवेगळ्या दुकानांमध्ये. त्याचबरोबरीने हे करता करता पर्यावरण विषयक त्यांचं जे ज्ञान होतं किंवा पर्यावरण विषयक पर्यावरण पूरक जगावं या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहिले आणि प्रत्यक्ष सोल्युशन देणं हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश राहिला. आणि हे करत असताना असं लक्षात आलं की इको फ्रेंडली आपण लोकांना हे वापरू नका असं सांगतो, पण काय वापरा हे पर्याय देत नाही. तर ते पर्याय देण्यासाठी म्हणून त्यांनी 2017 मध्ये गोखले हर्बल नावाचा एक उद्योग वयाच्या 57व्या वर्षी चालू केला. आणि म्हणजे हे दाद देण्यासारखं आहे, नवीन उद्योग वयाच्या 57व्या वर्षी चालू करणं आणि त्यातनं एक पॅशन घेऊन हा उद्योग चालू करणं. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली, बायोडिग्रेडेबल आणि काही नॅचरल घटक असे नैसर्गिक घटक वापरून वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनिंग प्रॉडक्ट्स बाजारामध्ये आणणं हे त्यावेळी 2017 साली चॅलेंज होतं. तर ते चॅलेंज त्यांनी स्वीकारलं आणि त्याची प्रत्यक्ष इको वॉश या नावाने चांगली रेंज ऑफ प्रॉडक्ट्स त्यांनी लोकांपर्यंत उपलब्ध करून दिलेत. प्रत्यक्ष अनुभव काय आहेत हे त्यांच्या बोलण्यातनं येईलच, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी समस्या पर्यावरणाची आहे त्या समस्येला उत्तर देण्यासाठीच जी समाजामधली धडपड करणारी जी माणसं असतात त्यामधली चारुदत्त जी आहेत, वेगवेगळ्या पर्यावरण विषयक प्लॅटफॉर्म्सवर ते उपलब्ध असतातच, ऍक्टिव्हही असतात. आणि प्रत्यक्ष विचार केला तर त्यांनी एक प्रकारे जी नदीचं किंवा पाण्याचं प्रदूषण त्याच्या मार्फत होतं असे
जे केमिकल्स आपण दररोजच्या सकाळी टूथब्रश पासून रात्री झोपेपर्यंत जे वापरतो त्याला पर्याय देण्याची एक चांगली मार्ग त्यांनी सुरू केलाय आणि ह्या सगळ्याची अधिक माहिती आणि यातनं यशस्वी मॉडेल म्हणजे मॉडेल यशस्वी कधी होतं तर ते फायनान्शियल दृष्ट्या सस्टेनेबल असेल वायबल असेल तर ते मॉडेल यशस्वी होतं तयार करण्यासाठी सुद्धा आणि वापरण्याकरता सुद्धा तर असं मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला हे त्यांनी केलाय तर त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तन्वी आणि चारुदत्त सर यामध्ये इंटरॅक्शन करून आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहेत सो चारुदत्तजी तुमचं स्वागत आहे पूर्णमच्या प्लॅटफॉर्मवर आणि या एकूण तुमच्या असलेल्या उपक्रमाला आणि व्यवसायाला शुभेच्छा आणि आत्ताचा हा सगळा प्लॅटफॉर्म आता तुमच्याशी उपलब्ध आहे तन्वी तुमच्याशी आवश्यक ते इंटरॅक्शन करेल धन्यवाद पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद सर आपल्या व्ह्युअर्सना मी सांगू इच्छिते आपणही सरांबरोबर इंटरॅक्शन करू शकता तुमचे जर काही प्रश्न किंवा व्ह्यूज या संदर्भात असतील तर आपल्या व्हिडिओच्या खालचा कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे कमेंट करू शकता सो येस आपण सुरू करूया वेलकम सर नमस्कार चल नमस्कार तन्वी मी असं म्हणतो की 5-6 वर्षापूर्वी दर रविवारी सकाळमध्ये काहीतरी एखादा कार्यक्रम यायचा की नदी स्वच्छ करा किंवा पर्यावरण विषयक काहीतरी कोणीतरी NGOs कोणी संस्था असं काही ना काहीतरी कार्यक्रम असायचे मग त्या कार्यक्रमाला मी आवर्जून जायचो की मग प्लास्टिक गोळा करायचा असेल कुठे स्वच्छता करायची असेल मग त्याची लेक्चर्स अटेंड करायचो मग लेक्चर्स अटेंड करताना मला त्याची आवड होती त्यामुळे त्या 6-7 वर्षापूर्वी 10, 15, 20 माणसं म्हणजे खूप होती असं होती पण सातत्याने लोक येत असताना मला दिसत होती मग मी नदी सुधार योजना वगैरे किंवा जीवित नदी वगैरे या सगळ्या यांच्या सेमिनार्स किंवा यांना मी जायला लागलो आणि खरं तर मी स्वतः एंटरप्रेनर असल्यामुळे मला ते सगळं असं वाटायचं की हे सगळं सांगायचे की हे करू नका हे केलं पाहिजे किंवा यांनी एन्व्हायरमेंट सुधारणार पण मला नेहमी प्रश्न पडायचा की हे सगळं करायसाठी तुम्ही सोल्युशन देता का हो अगदी छोटस उदाहरण ते सांगायचं की तुम्ही आपण जे इको फ्रेंडली लाईफस्टाईल ही कन्सेप्ट मी पहिलं लेक्चर ऐकलं ते डॉक्टर प्रमोद मोघे पुण्याचे सिनियर सायंटिस्ट आहेत NCLचे त्यांचं मी एक लेक्चर ऐकलं आणि त्याच्यात ते सांगत होते की बाबा दिवसभरातनं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती केमिकल वापरतो म्हणजे दात घासणे भांडी घासणे कपडे धुणे आंघोळ हातपाय धुणे बाथरूम टॉयलेट या सगळ्यासाठी माणशी कमीत कमी आपण 15 ते 20 ग्रॅम विविध प्रकारची रसायनं वापरतो आणि ही रसायनं जेव्हा आपल्या सांडपाण्यातनं जातात ती नदीत जातात आणि मग नदी खराब होते मग मी म्हणलं नदी खराब होते हा मी अभ्यासच करत होतो तर नदी कसं खराब होते म्हणजे काय तर त्याचा BOD आणि COD म्हणजे BOD आणि COD म्हणजे काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं किंवा डिझॉल्व ऑक्सिजन किती असतो प्रत्येकाचा आता मी छोटस त्याचं उदाहरण देतो मी काही टेक्निकल मनुष्य नाही पण मला जे समजलं ते की जेव्हा केमिकलचा एक थेंब पाण्यात पडतो तेव्हा तो थेंब पाण्यातला ऑक्सिजन ओढून घेतो आणि ते ऑक्सिजन जेव्हा पाण्यातला कमी होतो तेव्हा त्याचा जीवाणू मरायला सुरुवात होतात कारण पाण्यात ऑक्सिजन नसेल तर पाणी मृत होते आणि आपण जी आता आपण रस्त्यावरनं जाताना जी नदी पाहतो ती काळी कुट्ट नदी असते म्हणजे मलाही नेहमी तेव्हा प्रश्न पडायचा की काळी नदी कशी होते आपल्या इथं कुठं काही केमिकलची फॅक्टऱ्या नाहीत किंवा काही नाही तर ते तेव्हा मोघे सर आणि ह्या सगळ्यांनी सांगितलं की केमिकलची फॅक्टरी असायला नकोय आपलं घरच केमिकलची फॅक्टरी आहे आपल्या घराच्या सांडपाण्यातनं जे जातं तेच इतकं गंभीर आहे प्रत्येक घरातनं 20 ग्रॅम जात असेल तर आज किती घरं आहेत वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं मग खरं मला तेव्हा माझं चक्र फिरायला लागलं की याला किती मग मी त्याला विचारायचो की सोल्युशन काय तर वेगवेगळे वक्ते सांगायचे की बाबा काय भांडी घासायची असतील तर व्हिनेगार घ्या कुठे चिंचेचा कोळ तयार करा रिठ्याचं पाणी तयार करा वगैरे वगैरे पण हे शक्य आहे का
तर हे मी नेहमी म्हणायचो की मी नाही काय करणार, असं काहीतरी रिठा भिजत घालू आणि आपण आपले कपडे धुवू. हे सगळं ठीक आहे ऐकायला त्या दिवसापुरतं असं मलाही वाटायचं आणि मग मला ते स्वस्थ बसू द्यायचं नाही, की याला काहीतरी आपण सोल्युशन दिलं पाहिजे. मग मी सहज त्या सगळ्या लोकांची गप्पा मारायला लागलो. तर मला एक दिवशी त्यांनी सांगितलं की तुमच्या लोकांसारख्या लोकांनी पडायला पाहिजे. मग मी म्हटलं की अहो हे फिनान्शियली पटत नाही. म्हणजे शेवटी ते प्रॉफिट शेअरिंग मिळायला पाहिजे. मग मला एखाद दोघं लोकांनी सांगितलं की अहो इतके वर्ष तुम्ही पैसे मिळवता आहात. थोडे पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण काहीतरी एन्व्हायरमेंटसाठी करा की. मी थोडंसं शेपटीवर पायच दिला आमच्या. म्हटलं हरकत नाही, आपण प्रयत्न करूया, की ह्याच्यातनं आपल्याला प्रॉफिट होईल न होईल हे आपण नंतर बघूया. म्हणून खरं 17 साली मी 5 जूनला गोखले हर्बल नावाची कंपनीच लॉन्च केली. म्हणलं आता फार झालं, आता आपण काहीतरी करायलाच पाहिजे. कारण सगळ्यांनीच असं म्हटलं, की तुम्ही करा, आम्ही करा आणि आणि मी खरोखर 3 ते 4 वर्ष कित्येक लेक्चर्स ऐकले. पण कुठेही त्या लेक्चरमध्ये कुणीही मला सोल्युशन सांगितलं नाही, की बाबा हे करा. आणि जे सोल्युशन सांगितलं ते लाखात 1% सुद्धा लोक वापरतील. मी अगदी छोटं-वाटं उदाहरण मी तुम्हाला म्हटलं तसं, की पूर्वापार आपण रिठा म्हणजे रिठा भिजवायचो आणि रिठाच्या पाण्यात आपण कपडे घालायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते धोपटीने धोपटायचं. स्वच्छ निघतात. कपडे अतिशय स्वच्छ निघतात. म्हणजे याला काही कोणताही हे नाही. पण हे 100% लोक करतील का हो? मी म्हटलं मला तरी काय, मी तरी काय असा रिठा मुळात रिठा विकत आणणे, तो भिजवणे आणि रोज लागणारी वस्तू आहे. मी रोज कपडे धुतो. रोज कपडे धुताना मला लागणाऱ्या वस्तू जर मला हे करायला लागलं तर काही नाही. मग 2-4 एनजीओ लोकांनी मला एक कॅन दिला असा, की हा कॅन वापरून पहा. एक पाणी त्याच्यात हे घातलेलं. पण मला ते काही फारसं पटलं नाही. आणि म्हणून खरं मी गोखले हर्बलची सुरुवात केली. आता ती सुरुवात करताना माझी गोष्ट काय होती, की इको फ्रेंडली लाईफस्टाईलची जी संकल्पना आहे, ती संकल्पना साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी म्हणून मी कंपनी लॉन्च केली. की आपण म्हणतो, की मी सुद्धा आता लोकांना सांगतो, की इको फ्रेंडली लाईफस्टाईल जगलं पाहिजे. मग ते म्हणतात तुमच्याकडे काय आहे का? हो आहे, माझ्याकडे हे 4 प्रॉडक्ट आहे. आणि आता मला जो रिस्पॉन्स मिळतो आहे, तो प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. लोक त्याला ऍक्सेप्टन्स आहेत. लोकांनी पहिल्यांदा 3-4 महिने माझे प्रॉडक्ट वापरून बघितले आणि मग वापरून बघितल्यावर मग रिपीट जेव्हा यायला लागलं तेव्हा मी त्याची पब्लिसिटी अशी करायला लागलो. आणि हे विचार करताना मी गोखले हर्बल करताना मी आणखीन एक अभ्यास असा केला, की बाजारात जी प्रॉडक्ट आहेत केमिकलची, त्याच्या किमती आणि आपल्या किमती याच्यामध्ये 10-20% वरती फरक असता कामा नये. जरी केमिकल 5 रुपये किलोनी मिळत असेल आणि रिठा 80 रुपये किलोनी मिळत असेल, तरी सुद्धा प्रॉफिटेबिलिटी जरी कमी केली आपण तरी चालेल, कारण लोकांना ते खिशात हात घालून परवडलं पाहिजे. असं प्रॉडक्ट आपण खूप महागाचं काढलं, की लोक काय करतात, हा छान आहे, पुढच्या महिन्यात घेऊ. माझं म्हणणं असं नाही. 100 रुपयाला जर लिक्विड डिटर्जंट मिळत असेल आणि माझा जर 140 रुपयाला मिळत असेल किंवा 130 रुपयाला मिळत असेल, तर पटकन लोक म्हणतात चला ट्राय तर करून बघू, हे केमिकल आपण वापरतो आता हे करून. कारण बाजारात जी ऑर्गॅनिक म्हणून जी विकली जायची ती बरोबर दुप्पट किमतीत विकली जातात. आजही बघा ना तुम्ही, धान्य सगळं जे आहे ते सगळं दुप्पट किमतीत विकलं जातं. किती लोक ऑर्गॅनिक घेतात, किती लोक सेंद्रिय घेतात, किती लोक हे घेतात, तर पर्सेंटेज कमी आहे. आणि ते पर्सेंटेज मला थोडंसं तळागाळातल्या लोकांपर्यंत जायचं, की मी जेव्हा लिपस्टिक बाजारात काढली तेव्हा मी व्हेजिटेरियन लिपस्टिक ही लहान मुलींना सुद्धा वापरता आली पाहिजे कॉस्ट वाईज. कारण व्हेज लिपस्टिक म्हणलं की 500 रुपयाला द्यायची का नाही, तर तसाच तेच मॉडेल माझं सक्सेस मॉडेल होतं, की प्राइस बॅरर अतिशय चांगला ठेवायचा. तेच मी गोखले हर्बलला वापरलं. आणि मी पहिलं प्रॉडक्ट तेव्हा असं काढलं, की पहिलं प्रॉडक्ट काढलं म्हणजे लॉन्ड्री डिटर्जंट मशीन वॉशसाठी. म्हणजे लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट, हर्बल लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट हा पहिला प्रॉडक्ट मी तेव्हा काढला. आता हर्बल लॉन्ड्री लिक्विड डिटर्जंट म्हणजे काय, तर आपल्याकडे आता 99% अगदी एक रूम असलेल्या घरात सुद्धा वॉशिंग मशीन असतं. वॉशिंग मशीनचा गरज काय आहे, तर पूर्वीच्या काळासारखी त्याच्या ज्या अम्युनिटीज बाहेर असतात घराच्या बाहेर, त्या आता काही शिल्लक नाहीये.
कॉमन अमेनिटीज नसतात. ते प्रत्येकाला घरातच धुवायचं असतं, घरातल्याच बाथरूम मध्ये. त्यामुळे आणि अफोर्डेबल किमतीमध्ये आज सेमी ऑटोमॅटिक पासून फुल्ली ऑटोमॅटिक पर्यंत चांगली मशीन्स मिळतात. म्हणून मग पहिलं काय केलं तर हर्बल लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट लॉन्च केला. तो लॉन्च केल्यावर मी प्रचंड लोकांना सॅम्पलिंग केलं की वन टाइम वापरायला. कारण सगळ्या लोकांना असं वाटायचं की हर्बल स्वच्छ होईल का हो. मग मी सांगायचो की अहो याच्यात रिठा आहे, शिककाई आहे, नीम आहे, तुलसी आहे, कोकोनट आहे, म्हणजे कोकोनट ऑइल आहे, नंतर हर्बल एक्स्ट्रॅक्ट सगळ्याचे वापरलेले आहेत की ज्यानी काय आहे की तुमच्या कोणत्याही कपड्याची पोत खराब होणार नाही. म्हणजे अगदी छोटस उदाहरण मी लोकांना सांगायचो की तुम्ही टी शर्ट वापरता, तर टी शर्ट वापरता आणि टी शर्ट वापरून झाल्यावर तुम्ही तो प्रेस करता. तुम्ही माझं प्रॉडक्ट घ्या, तुम्हाला 99% टी शर्टना प्रेस करावं लागतं. मग ते म्हणते का नाही, तर यामध्ये कोणतंही सल्फेट नाहीये. SLES म्हणजे सोडियम लॉरेसल्फेट हा लिक्विड डिटर्जंटचा केमिकल डिटर्जंटचा आत्मा आहे. हा अतिशय घातक आहे. हे कुठलंही म्हणजे SLES किंवा ब्लीच किंवा बाकी जे वापरलं जातं हे कुठल्याही पर्यावरणाला पूरक नाही. तुम्ही त्याचं पाणी जर झाडांना टाकलं तर झाडं लगेच 2-4 दिवसात मरून जातील. म्हणजे हा जो पहिला प्रश्न होता, तर मी त्याला नेहमी म्हणायचो की बाबा माझ्या हर्बल लिक्विड डिटर्जंटचं पाणी तुम्ही कुठेही टाका, काहीही होणार नाही, ते मरणार नाही झाड, कारण त्याच्यामध्ये कोणतेही हार्श केमिकल नाही. मग पहिल्यांदा खूप मला त्रास झाला, 1-2 वर्ष लोकांना पटेस तोपर्यंत. मी एकदा सॅम्पल दिलं आणि मग ते वापरल्यावर मग 10 मधली 5 लोक पुन्हा फोन करून विचारायचे, हे प्रॉडक्ट कुठे मिळेल हो? मग बाबा एवढ्यात आहे. मग ती प्राइस मग ठीक आहे, मग आपण वापरून बघूया. मग आधी एक अर्धा लिटर वापरून बघूया आणि आता रेग्युलर लोक 5 लिटरच मागतात की बाबा नाही नाही आम्हाला आता महिना 2 महिने वापरायचंय आणि चांगलं असलं पाहिजे. हा जो रिस्पॉन्स मिळत गेला मला तो पहिल्यापासून मिळत गेला. आणि पहिलं तेच प्रॉडक्ट का काढलं की आपल्या घरातनं सांडपाणी जातं, त्याच्यात हायेस्ट पाणी हे वॉशिंग मशीन मधनं जातं. आपल्याला कळत नाही आपण किती वॉशिंग मशीन मध्ये पाणी वापरतो आणि ते पाणी सांडपाणी म्हणून जातं. म्हणजे इनडायरेक्टली सगळ्यात नंबर 1 पाणी वापरायची हे काय तर हर्बल लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो तसं की सर्फेक्टंट्स नाहीत, कुठली फॉस्फेट्स नाही, आर्टिफिशियल फ्रेग्रन्स नाही, कलर नाही, ब्लीच नाही, ऑप्टिकल ब्राईटनेस नाही. म्हणजे ब्राईटनर हा तर इतका वाईट हे केमिकल आहे की जो आपल्याला टेम्पररी वाटतो. आणि खूप वेळा जे कापड आपलं असतं म्हणजे कपडे जे असतात ते माझ्या ह्याच्यातनं धुवून नेलेले कपडे हे अतिशय मऊ राहतात. आणि तेच सल्फेट असलं ना की त्या सल्फेटमुळे रिंकल्स पडतात आणि मग म्हणून तुम्हाला प्रेस करावा लागतो. कुठे होता 200 वर्षापूर्वी इस्त्री तरी कुठे होती, कोणी वापरत नव्हतं, पण करत होतेच ना लोक. पण तेव्हा हेच वापरत होते ना, चांगलंच वापरत होते. म्हणजे आणि शेवटी मी विचार केला की ते द्यायला पाहिजे. आता मी याच्यातनं म्हणून पहिलं जे प्रॉडक्ट केलं ते हे केलं. नंतर लगेचच मी दुसरं प्रॉडक्ट लॉन्च केलं, कारण मला दुसरा अनुभव असा आला की ह्या पाण्याबरोबर घरात किचन मधनं भांडी धुवायचं पाणी हे सुद्धा प्रचंड प्रमाणात सांडपाणीतनं जातं. म्हणून त्याला डिश वॉशिंग जेल म्हणून मी एक दुसरं हे केलं. आता ह्या प्रॉडक्ट मध्ये माझ्याकडे काय होतं तर सोपनट हा फेसासाठी होता आणि याच्यात मी व्हिनेगार वापरली. म्हणजे जेवढे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत किंवा लेमन एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, नीम एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, पण त्याच्याबरोबर खाण्याचा आपलं व्हाईट व्हिनेगार असतं. म्हणजे मोघे सर सांगायचे की घरी भांडी धुताना काय करा तर एक चमचा भर व्हिनेगार घ्या, सोडा टाका आणि आपले भांडी धुवा. असं ते म्हणजे हा सोपा आणि साधा उपाय सांगायचा. मी त्याचं सगळे फॉर्म कमर्शियल रूपात केले. आणि माझं पहिल्या दिवसापासून असं होतं की तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा कुठलेही कॉम्प्रोमाइज करू नका. कस्टमरला असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी उपकार करतोय. नाही नाही आम्हाला हे खरं आवडत नाहीये, हा काही फॉर्म चांगला नाहीये, पण आम्ही वापरतोय. तर माझं म्हणणं असलं काही नाही. तुम्हाला जसं बाहेर
डिशवॉशिंग जेल मिळतं त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे. फक्त त्याचे जे घटक आहेत ते घटक हे पर्यावरणपूरक पाहिजे, नॉन टॉक्सिक पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा टॉक्सिक केमिकलचे SLES असलेले जेव्हा आपण डिशवॉशिंग जेल घेतो, कितीही धुतलं तरी त्याचे काही रेसिड्यूज हे त्याच्यावर टिकतात आणि ते आपण कन्झ्युम करतो इनडायरेक्टली. माझ्या या कुठल्याही प्रॉडक्ट मधले कुठलेही घटक तुम्ही जरी चुकून खाल्ले प्याले तरी तुमच्या कोणत्याही ऑर्गनवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. आपण व्हिनेगर खातो, स्वप्नटला काही त्याचा प्रश्न नाही. नीम एक्स्ट्रॅक्ट आहे, लिंबाचा एक्स्ट्रॅक्ट आहे, तुळस आहे. हे तुमच्या तोंडातनं जर कन्झ्युम झाले तर तुम्हाला त्रास तर होणारच नाही. म्हणजे हा एक दुसरा माझा प्रकार होता. मग हे झाल्यावर मला आणखी मग मी सगळे प्रॉडक्ट एका रात्रीत काढले नाही. मग एक एक प्रॉडक्ट काढताना मला एक एक लोकांच्या रिस्पॉन्सेस यायला लागले. म्हणून मग मी आता तिसरा असा प्रॉडक्ट काढला की जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे, म्हणजे शायनिंग पेस्ट. रोज सकाळी आपल्या घरी तांबी, पितळ आणि चांदीची ही देवाची भांडी असतात, कुणाची पिण्याची पाण्याची असतात. हे आपण आता बाजारात मिळणाऱ्या टॉक्सिक केमिकल पावडरनी धुतात बायका. आता पावडरनी धुतात म्हणजे त्या बायकांना मी प्रत्येक प्रॉडक्ट स्वतः घेऊन जायचो, 10 लोकांना द्यायचो आणि दुकानात जाऊन मी त्याची चौकशी करायचो. तर मला पहिलं असं लक्षात आलं की सगळ्या बायका म्हणतात की ती जी पावडर आहे, कित्येक बायकांनी मला सांगितलं की महिला म्हणायच्या की आम्ही हे पावडर वापरतो पण आम्ही हँडग्लोव्ह घालून धुतो. म्हटलं का हो? तर म्हणे नाही त्या हाताला चरे पडतात, हाताला हे होतात, कारण त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट आहे, 2-4 केमिकल पावडर आहे आणि ज्या आपल्या कन्झम्पशनला किंवा त्याच्या येणाऱ्या फ्युम्स ते सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून मी त्याला एक छोटा सोपा म्हणजे नीम, रिठा, शिककाई, लेमन, व्हिनेगर आणि हर्बल एक्स्ट्रॅक्टची एक पेस्ट बनवली. की जी पेस्ट का बनवली तर त्याच्यापासून आपली जी चांदीची, तांब आणि पितळ्याची भांडी, देवाची भांडी, पाणी पिण्याची भांडी आणि जी काय सगळी आहेत ती सहजगत्या स्वच्छ राहिली पाहिजे. आणि केमिकलनी धुतलेली भांडी ही तुम्हाला दररोज धुवावी लागतात. पण माझ्या यांनी धुतलेली भांडी ही तुम्ही दर 4 दिवसांनी जरी धुतलीत पुन्हा तरी चालतात. ती जर स्वच्छ छान पुसून ठेवली तर त्याची स्वच्छता आणि त्याची जी चकाकी ती अजिबात जात नाही. केमिकलनी तुम्ही आज धुतली की उद्या धुवायला लागतात, उद्या धुतली की परवा, म्हणजे ते विशेष सर्कल आहे जसं आपण म्हणतो तसं. कारण मग त्याच्यावर लगेचच रिॲक्शन होतात. आणि म्हणून मी तिसरं प्रॉडक्ट इको वॉश म्हणजे जे हर्बल शायनिंग पेस्ट काढतो. मग माझ्या असं लक्षात आलं की चौथं आपल्याला घरामध्ये वॉशरूम मध्ये काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे. आता वॉशरूम मध्ये देताना काय करायला पाहिजे तर जे आपले आता लोक फिनेल वापरतात. तुम्ही फिनेल हे कसं आहे हे खूप लोकांना माहिती असतं किंवा नसतं मला माहिती नाही. आता काही ठिकाणी आहे फिनेल हे सगळ्यात टॉक्सिक केमिकल. म्हणजे फिनेल प्यायला म्हणजे जे काही कन्झ्युम झाल्यावर जे काही आपल्या शरीराला दुष्परिणाम होतात ते लोक विचारतच घेत नाहीत. बरं आपण फिनेलनी आपण फरशी पुसतो, आपण एखादा पदार्थ पडला तर आपण जस्ट फुंकर मारून खातो. खरं ते का खातो असं काही आपण हे करत नाही. पण टॉयलेटमध्ये आहे की टॉयलेटमध्ये आपण टॉयलेट क्लीनर वापरतो. तो क्लीनर वापरल्यावर पुढची 20 ते 25 मिनिटं केमिकल वापरल्यानंतर यूज नाही करायचा असं खरं आहे. पण हा कोणी वापरत नाही, ते करतात, त्याचा वास येतो छान म्हणतात आणि त्याच्या ज्या फ्युम्स येतात त्या फ्युम्सचे जे दुष्परिणाम आहेत ते आता सगळीकडे दिसायला लागले. म्हणून त्याला पर्याय म्हणून एक मल्टीपर्पज क्लीनर काढलं. मग मल्टीपर्पज क्लीनर काढताना असं लक्षात आलं की डिसइन्फेक्टंटही व्हायला पाहिजे आणि क्लीनही व्हायला पाहिजे. आता डिसइन्फेक्टंट का होण्यासाठी काय करायला लागेल तर त्याच्यात हायड्रोजन पेरॉक्साईड घालायला पाहिजे. हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपण फूड ग्रेड असतं की जे आपण कन्झ्युम करू शकतो. मग ते घातलंय आणि त्याच्यात सिल्वर नॅनो पार्टिकल्स आहेत. हे दोन्ही गोष्ट हे मेडिकल म्हणजे हॉस्पिटल्स मध्ये निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. त्याचे छोटे पार्ट मी माझ्या या आता प्रॉडक्ट मध्ये घातले की ज्यामुळे आता या कोविडच्या किंवा कुठल्याही व्हायरस असो किंवा बॅक्टेरियल असो किंवा कुठल्याही याला मी या सगळ्याच्या प्रॉडक्टची बॅक्टेरियल ग्रोथची टेस्ट NIBL सारख्या मोठ्या कंपनीतनं करून घेतली आहे
लॅबोरेटरीतनं, आणि मला 99.90% त्याचे हे मिळालेले आहेत. आणि त्यामुळे, आणि आता मल्टीपर्पज क्लीनर हा माझ्या दृष्टीने सगळ्या घरामधनं, वॉशरूम किंवा कुठेही, आता उदाहरणार्थ आपल्याला फर्निचर पुसायचं असतं, आपले टेबल पुसायचे असतात, पण टेबल पुसतो आपण, फर्निचर पुसतो, ते आता केमिकलनी पुसतो. ही जे केमिकल आहेत, मी आता ती नावं घेत नाहीत, पण ती सगळी केमिकल ही टॉक्सिक केमिकल आहेत. म्हणजे काय तर त्याच्या ह्यानी आपण पुसतो, त्याच्यावर आपण हात ठेवतो, तेच हात आपण आपल्या नाकाजवळ जातात, नाकापासून आपल्या घशात जातात, हातात भरतो आपण, प्रत्येक वेळी काही हात धुवत नाही, तेच हात तोंडात जातात. मग माझं सगळ्यात पहिल्यापासून माझा रिसर्च मध्ये हेच होतं की कुठलाही प्रॉडक्ट असा असला पाहिजे की जो तोंडात गेला तरी तो त्याच्यापासून कुठलेही त्रास होता कामा नये. आता ह्याच्यातही आपण म्हणतो तसं की नॅनो सिल्वर पार्टिकल्स आहे. नॅनो सिल्वर पार्टिकल्स 10 ppm प्रमाणे लोक कन्झ्युम करतात वेगवेगळ्या उपचारासाठी. म्हणजे ज्या गोष्टी आपण इनहेल करू शकतो त्याच गोष्टींचा आपण क्लिनिंग मध्ये उपयोग करायला पाहिजे, असा माझा पहिल्या दिवसापासूनचा हे होता. मग आता 1 वर्षापूर्वी जेव्हा ह्या मल्टीपर्पज क्लीनर हे मी 1-1.5 वर्षापूर्वी काढलं हे व्हायरस करताना, आणि ह्या वर्षी मला 1 वर्षभर कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मल्टीपर्पज क्लीनर हा प्रचंड रिस्पॉन्स देऊन गेला. वेगवेगळी हॉस्पिटल्स माझी आता वापरतायत. माझे सगळे नातेवाईकांच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मी त्यांना पहिल्यांदा दिलं, तुम्ही वापरा म्हटलं, तुमच्याकडे तुमचा रिस्पॉन्स द्या, आणि मग त्यापासून त्यांनी केलं. मग मागच्या वर्षी मी आणखीन एक प्रॉडक्ट काढलं, म्हणजे फ्रूट अँड व्हेज वॉश. हा आता करोनाच्या ह्याच्यामध्ये हॉटकेक लोकांना वाटतो, कारण याच्यावर काय बाबा कुणाचं थुंकी उडलीये का, कुणाचं हे उडलंय का, रस्त्यावरनं आपण भाजी घेतो आणि एवढी कुठं आपण भाज्याची चौकशी करतो. पण मात्र ह्या प्रॉडक्टसाठी मी 3-1 महिने खूप मोठा रिसर्च केला, कारण याच्यामध्ये 15 प्रकारचे हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स मी वापरलेले आहे. म्हणजे आता नीम आहे, निलगिरी आहे, टर्मरिक आहे, आलं आहे, जिंजर आहे, नंतर सिनॅमन आहे, क्लोव्ह आहे, लेमन आहे, मेरीगोल्ड आहे, तुलसी आहे, व्हिनेगर आणि H2O. आता हे जे सगळे हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आपण जे वापरतो, त्या प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचं कार्य निर्जंतुकीकरण करणं. कारण आपण लवंग आता या करोनामध्ये सुद्धा सांगतात बघा, दिवसभरात 1 तरी लवंग चघळा, का तर बॅक्टेरियल काही ग्रोथ असेल तर जाईल. म्हणजे दालचिनी खा, रोज आल्याचा रस चहा प्या. हे सगळे पदार्थ जे आपण आता वापरतो आहेत, हे सगळे अँटीबॅक्टेरियल आहेत, अँटी फंगनल आहेत, आणि ह्याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून जर आपण काही प्रॉडक्ट बनवलं आणि ते जर नॅचरल असले तर फ्रूट अँड व्हेजिटेबल, म्हणजे माझ्याकडे आता अशी लोक आहेत की दर आठवड्याला भाजी पहिली आणतात, ते म्हणतात आम्ही घराच्या बाहेरच ठेवतो, तुझं फ्रूट अँड व्हेज वॉश मध्ये 10 मिनिटं बुडवतो, स्वच्छ चांगलं करतो आणि मगच हात घेतो. आता हे लोकांचे रिस्पॉन्सेस आहेत. मी म्हणतो रोज तुम्ही जेव्हा अगदी हे ते नाही केलं तर रोज भाजी घेणारी लोक असतात दारावर, तर रोज वापरा एक. आणि हे सगळं इकॉनॉमिकल, म्हणजे फ्रूट अँड व्हेज वॉश हा सुद्धा एक बाटली माझी घेतली तर 3 महिने जाते. 10 ml चं बूच आहे, ते एक रोज फक्त तुम्ही 5 ते 10 ml तुमच्या भाजीत वापरा आणि त्याचा उपयोग करा. असं म्हणजे हा सगळा, हे जे 5ही प्रॉडक्ट असे आहेत की जे पर्यावरणाला पूरक आहेत. हे कुठल्याही सांडपाण्यातनं गेलं तर कुठलीही नदी, किंवा हे जर चुकून कुठल्या शेतात गेलं तर शेताचा उकिरडा होता कामा नये. त्यातनं कुठलाही सीओडी, बीओडी आणि डिझॉल्व ऑक्सिजन वापरता आला नाही पाहिजे. हे डिझॉल्व ऑक्सिजन माझा जर केमिकलचा थेंब ओढून घेत असेल तर उकिरडा तर नक्कीच होणार, पण ते होऊ नये, कारण यातनं कुठल्याही याच्यातनं सीओडी आणि बीओडी कमी होत नाही. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. आता हे जे याच्यात वेगवेगळे पदार्थ आपण वापरतो, उदाहरणार्थ फॉस्फेट असतं. फॉस्फेट काय करतं, ते जलपर्णी का होतात, तर प्रॉडक्ट मधले जे फॉस्फेट आहेत ते अनवॉन्टेड तण वाढवतात. म्हणजे फॉस्फेट वापरल्याने जलपर्णी होणारच, कितीही तुम्ही जलपर्णी काढा, तुमचं पाणी फॉस्फेट. आता आणखीन एक मगाशी मी सांगायचं राहिलं की खरं तर सगळ्या महानगरपालिका याच्यामधनं जे सांडपाणी जातं ते स्वच्छ करून ते त्या लेव्हलला करून टाकायची यंत्रणा असते, पण कुठेही यंत्रणा 100% कार्यान्वित नाही. 10%, 20% आहे.
आणि म्हणून मी तर म्हणतो की आपण महानगरपालिकेला कशाला दोष द्यायचा, आपल्या घरातलं म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करायला घरापासूनच सुरुवात करा, असं माझं नेहमी म्हणणं. मग घरापासून सुरुवात करा म्हणजे काय, तर ही प्रॉडक्ट्स अशी वापरा, या प्रॉडक्टची अशा प्रकारची प्रॉडक्ट वापरा. मी काय बनवली म्हणून नाही, तर माझ्यासारखे असंख्य लोक उद्या येतील, आणखीन प्रॉडक्ट तयार होतील, पण ती केमिकल फ्री असली पाहिजे, त्याच्यात साबण नसला पाहिजे. आता सुद्धा फ्रूट अँड व्हेज वॉश लोकांचे आहेत, पण त्याच्यात सोप आहे. सगळ्यात सोप आला की मी म्हणतो साबण आला की झालं. साबण म्हणजे काय, तर सल्फेट आहे, फॉस्फेट आहे. तर माझ्या कुठल्याही याच्यामध्ये टॉक्सिक केमिकल नाही, कुठलेही हार्मफुल केमिकल नाही, आणि कुठल्याही याची फूड ग्रेड सगळं म्हणजे कलर फूड ग्रेड असतो, परफ्यूम फूड ग्रेड वापरतो, व्हिनेगार त्याच्यामध्ये मेन आहे, आणि सगळ्या एक्स्ट्रॅक्ट हीच माझी सगळी हे आहे. आणि मग 1 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा हर्बल डिसइन्फेक्टंट स्प्रे काढला. आता जो आपण म्हणतो ना की घरी आल्यावर तुम्ही सगळीकडे स्प्रे मारा, पायावर मारा, अंगावर मारा, अमुक करा तमुक करा, तर ते आपण सगळं सोडियम हायपोक्लोराईड मारतो. सोडियम हायपोक्लोराईड म्हणजे ब्लीच, आणि ब्लीच हे कुठेही कधीही शरीरावर अंगावर मारायचं नाहीये, म्हणजे तुम्ही जर गेलात तर. पण त्याच्याकडे लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि ते वापरतात. त्याच्यासाठी मी हर्बल डिसइन्फेक्टंट स्प्रे सोल्युशन काढलंय की ज्याच्यामध्ये हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, आणि तो स्प्रे अतिशय इकॉनॉमिकल आहे. माझी 1 लिटरची बाटली ₹225 घ्या, त्यातलं फक्त 20 ml 1 लिटरच्या पाण्यात घाला, म्हणजे जवळजवळ 1 लिटरची बाटली तुम्हाला 8-15 दिवस घरात जाईल. आणि जिथे आहे तिथे, म्हणजे तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडी चालवायच्या अगोदर तुम्ही गाडीच्या बाहेरच्या काचा जिथे हात लावतात तिथे, तुमच्याकडनं जेव्हा घराच्या बाहेरची दारं आहेत त्याच्यावर मारा, मेड सर्वंट्स आत येऊन गेल्या की त्या जिथे जिथे वावरतात तिथे तुम्ही फवारा. आणि हे सगळं वॉटर बेस आहे, याच्यामध्येही नॅनो सिल्वर पार्टिकल्स आहे, आणि मुख्यतः H2O2 बेस आहे. H2O2 हे सगळ्यात हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपण कन्झम्पशन म्हणजे डेंटिस्ट किंवा या माउथ याच्यामध्ये जे वापरतात, की जे तोंडातनं आत गेलं तरी काही होणार नाही, ऑक्सिजनच आहे, त्याचा काही प्रश्न येत नाहीये. आणि WHO प्रमाणे सुद्धा H2O2 आणि सिल्वर पार्टिकल्स हे या सगळ्या व्हायरस आणि फंगी यांच्यासाठी सर्वोच्च डिसइन्फेक्टंट करणारे पदार्थ आहेत असं प्रूव्ह आहे. म्हणजे फक्त त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थोडीशी विचित्र आहे. H2O2 हँडलिंग करायला अवघड आहे, म्हणून ते थोडंसं महाग आहे. आणि त्याच्या उलट ब्लीचची पावडर घरी आणायची, पाण्यात घालायची, उडवायची, पण त्याच्या डोळ्याचे परिणाम. आता मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो की सोडियम हायपोक्लोराईड आणि याचे काय हे होतात ते पाहूया आपण. हे दुष्परिणाम मी दाखवले काय काय आहेत ते. हे बघा, डोळे, रॅश उठणे छातीत, कळत न कळत आपण कसं वापरतो याच्यासाठी मी मुद्दाम ती फिल्म केली. या फिल्मचाही मला खूप रिस्पॉन्स आला. ही फिल्म पाहिली की लोक फोन करतात प्रॉडक्ट कुठे आहे. म्हणजे हा त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. आणि महत्वाचं त्यात बघा, तुळस, नीम, निलगिरी, लेमन ग्रास, हळद, झेंडू, सगळे हर्बल एक्स्ट्रॅक्ट, H2O2. हे मी युसेजेस दाखवलेत की घरातल्या बाईला कसं कुठे वापरता येईल, पुरुषाला कुठे वापरता येईल, काय काय करता येईल, फवारा मारता येईल. हा WHO चाच डिसइन्फेक्टंट मिंटचा हे आहे. हा तन्वी. हा येस सर. तर हे सगळे प्रोडक्ट्स आपण जे बघतोय ते आपल्या जीवनात इतके आपण अडॅप्ट करून घेतलेले आहेत. केमिकल्स वापरणं हे आपल्यासाठी खूपच नॉर्मल झालंय आणि सगळे कॅज्युअली घेतात की आपण हा केमिकल बेस्ड आहे किंवा अल्कोहोल बेस्ड आहे तर काय हरकत नाहीये, म्हणजे कारण त्याचा पुढचा इफेक्ट आपल्याला माहिती नाहीये. फक्त आपण आपल्यापुरतं बघतोय की हा एवढंसं काम आपलं होतंय, स्वस्तात मस्त मिळतंय, त्यामुळे करून टाका, असं थोडासा अगदी बरोबर आहे. असतो.
पण ह्याचे जे काही साईड इफेक्ट्स होतात हे आपल्याला आत्ता कदाचित लक्षात येणार नाहीत, पण रोज वापरले जातात आणि वर्षानुवर्ष आपण हे वापरतो तेव्हा मात्र आपल्या शरीरावर कुठे ना कुठेतरी त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि हे परिणाम शरीरावर जरी उशिरा दिसले तरी नेचरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा हे जातं तेव्हा मात्र त्याचा इफेक्ट खूप लार्ज स्केलवर असतो. म्हणजे आपल्यासाठी एखादी बादली, एखादा मग एवढंच ते असू शकतं. पण ते जेव्हा सांडपाणी म्हणून जाणार आहे किंवा ग्रे वॉटर, ब्लॅक वॉटर ह्याच्यातनं जेव्हा ते जाणार आहे तेव्हा ते पूर्ण नदीमध्ये पसरून पूर्ण नदी ती खराब करणार आहे आणि आपलं प्यायचं पाणी, प्राण्यांसाठीचे पाणी, झाडांसाठीचं पाणी आपण सगळ्यांचंच म्हणजे पाणीच आपण सगळं खराब करतोय. त्यामुळे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तसंच त्याबरोबरच आपण आजूबाजूची जी काही जमीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिचेट आणि हे सगळं शोषलं जातं. त्याच्यामधले जे घटक आहेत, जे हजार्डस मधून आपण क्लासिफिकेशन त्याचं करतो आणि त्यामुळे आपण पूर्णच एन्व्हायरमेंटला हे घातक असलेले सगळे त्यातले द्रव्य वापरतोय. तर मला असं वाटतं हे तुमचं काम खरंच खूप उत्कृष्ट आहे आणि खूप छान आपण प्रेझेंटेशन मध्येही बघितलं. सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह वॉटर असे मेसेजेस तुम्ही त्या प्रेझेंटेशन थ्रू दिलेले आहेत. तर सर्वात प्रथम थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन आपण बघितलं. आपण प्रशांतकडे वळूया. तुमची गोखले हर्बल्सची टीम आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी सगळे जे माझे प्रॉडक्ट विकतो आहेत ते बरेचसे प्रॉडक्ट महाराष्ट्रातल्या घरातनं लोक विकतायत. म्हणजे ठाण्याला एक 2 माणसं आहेत की जी पर्यावरणाबाबत प्रचंड त्याला प्रेम आहे. मग ती म्हणतात की तुम्ही आम्हाला विकायला द्या. मग ती विकतात, डोंबिवलीला विकतात, नंतर जळगावला विकतात, कोल्हापूरला विकतात, सांगलीला आहे. पुण्यामध्ये बऱ्यापैकी ऑर्गॅनिक शॉप्स आणि मोठ्या जे आहेत, म्हणजे अगदी दोराबजी आहेत किंवा ग्राहक पेठ आहेत, या सगळीकडे मी ठेवलेले आहेत. पण ही सगळी मोठी जी दुकानं आहेत ना, ही दुकानांना आपण म्हणजे पहिला हा माझा नेहमी गव्हर्नमेंटसाठी सुद्धा हे आहे की मध्ये आलं होतं की एक कुठला तरी असा सेक्शन त्यांनी ठेवायला पाहिजे की फक्त इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत की जी पर्यावरणापूरक आहे. तर असं काहीतरी कंपल्शनच करायला पाहिजे त्यांना की बाबा 10% तरी तुम्ही प्रॉडक्ट ही विकायला पाहिजे. कारण ह्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, ह्या कंपन्या आपले प्रॉडक्ट तिथे विकायला येऊ नये यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. म्हणजे हा एक त्यानिमित्ताने मी लोकांपुढे मांडतोय की याच्यासाठी काहीतरी आता पुढची स्टेप करावी लागेल की आपण नाहीतर काय होतं, मी कुठल्याही मोठ्या शॉपमध्ये गेलो की ते म्हणतात ठेवा. आणि मी म्हणतो ठेवा काय, तुम्ही त्या प्रॉडक्ट केमिकलची, टॉक्सिक केमिकलची प्रॉडक्ट 2000 ठेवणार आणि माझी 10 ठेवणार. म्हणजे कस्टमरला कळायला तर पाहिजे की नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे. पण तसं काही होत नाही. त्याच्यावर आता मी पर्याय म्हणजे आता ऑनलाईन प्रचंड विकतोय मी. ऑनलाईनचा मला खूप फायदा होतो. आणि टीम म्हणून माझी जशी आहे की माझे सगळे म्हणजे टीम ही माझी कॉन्सिलरच आहेत सगळी. ते विकायला जात नाहीत. ते पहिल्यांदा त्या दुकानदाराला पहिलं लेक्चर देतात. त्याला कळवतात. पण 90% दुकानदार अतिशय चांगला रिस्पॉन्स देतात. मग आम्ही तिथे काही सेल्स प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतो. लोकांना मी सॅम्पल देतो. म्हणजे मी पुणेकरी असल्यामुळे लोक सॅम्पल देत नाही. सॅम्पल देणं म्हणजे काहीतरी भयंकर. तर मी म्हणतो असं नाही, तुमचा प्रॉडक्ट जर चांगला आहे ना, मग तुम्ही सॅम्पल द्यायला पाहिजे. आणि सॅम्पल एकदा दिलं आणि त्यांनी वापरलं, उद्या एक एक मशीन वॉश त्यांनी वापरला अख्खाच्या अख्खा आपला घरात आणि त्याला लक्षात आलं की अरे केमिकल आणि याच्यात काही फरक नाहीये, छान सगळं निघतंय, मग आपण चांगलं का नाही घ्यायचं. मग त्याचा दुसरा प्रश्न येतो. कारण कॉस्ट हा जसं मी म्हणलं तसं की कॉस्ट ही भयंकर ऑर्गॅनिक ची कॉस्ट डबल किंमत असे. मी अजिबात नाही, मी म्हणतो 2 पैसे. आणि एक तोही विचार आहे की माझा हा मेन धंदा नव्हता आणि मी आता चालू, त्यामुळे यातनं मला थोडस समाजकारणही करायची इच्छा होती आणि येतील. आणि या कोविडच्या ह्याच्यामध्ये आता खूप कॉम्पिटिटर्सही आलेले आहेत. हर्बल कॉम्पिटिटर्स किती आलेत हे वेगळी गोष्ट आहे. पण प्रॉडक्ट बाजारात 4 असले की मग लोक किमान आपलं बघून घेतात किंवा याच्यात तुळस आहे, नीम आहे, हे आहे आणि एक्सपिरियन्स हा त्यातला सगळ्यातला महत्वाचा आहे. सेल्स मध्ये मी म्हणतो, मी कुणाचाही फोन आला तरी मी लगेच त्याला म्हणतो की त्यांना सगळ्या कुणालाही द्या, एक सॅम्पल द्या. ती लोक आपल्याला 4 दिवसांनी मागायला येतात. हा कॉन्फिडन्स मॅन्युफॅक्चर मध्ये असला पाहिजे.
अगदी अगदी बरोबर आहे. तर फेसबुकवर आपल्याला बरेच जण विचारतात की हा. पुण्यामध्ये तर कुठे कुठे आपल्याला हे प्रोडक्ट्स विकत घेता येऊ शकतात आणि महाराष्ट्राभरात तुम्ही कुठे कुठे हे मिळू शकतात आणि ऑनलाईन अशा कुठल्या वेबसाईटवरनं किंवा Amazonवर वगैरे असे कुठे हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत का? Amazonवर नाहीये, पण माझ्या gokhleherbal.com वरच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मी देतो. आणि माझा मी म्हणजे या ह्याच्यामध्ये मला कॉन्टॅक्ट केला की मी त्यांना तिथली लोकांची हे सांगतो, यादी देतो थोडक्यात. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा डोअर डिलिव्हरी करणारे माझे एक 3-4 लोक आहेत की जे व्यवसायही करतात आणि डोअर डिलिव्हरी पण करतात. म्हणजे आणि मी म्हणलं तसं की कर्वेनगरला सस्टेनेबल स्टोअर आहे. खराडीला एक सस्टेनेबल स्टोअर्स जी अशी आहेत की जी इथे हे आहेत, त्या सगळ्या स्टोअर्स मध्ये माझा प्रेझेन्स आहे. म्हणजे साधारण 20 एक 25 दुकानांमधनं की जिथे माझं रेग्युलर हे आहे. कर्वेनगर पहिलं माझं अगदी जे ठेवलं ते म्हणजे जीवित नदीवाल्यांचंच एक त्यांच्याच डायरेक्टर्सचं एक तिथे दुकान आहे सस्टेनेबल स्टोअर म्हणून, विठ्ठल मंदिराच्या अपोजिट. तिथे माझे सगळे प्रॉडक्ट आणि ते तिथे सगळी माहिती मिळते. तेही असेच माझ्यासारखे पर्यावरणाला पछाडलेले असल्यामुळे आणि जी जी लोक पर्यावरणासाठी काम करतात ती सगळीच लोक माझी. आणि हा एक चांगला उपाय म्हणजे काय, घरगुती सुद्धा लोक हे सगळे प्रॉडक्ट दर महिन्याला लागतात. त्यामुळे लोक घरातनं म्हणजे अँबे बिंबे जसं लोक विकतात, आता अँबे बिंबे या सगळ्यांच्या प्राइजेस खूप मोठ्या आहेत. म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग वाल्यांच्या 2-3 मल्टी लेवल मार्केटिंग वाले माझं विकतात. आणि घरगुती घरातनं विकणारे महाराष्ट्रभर खूप लोक आहेत की जे व्यवसाय करू इच्छितात आणि अजूनही लोक येतील. अजूनही मला आता रिजन वाईज लोक मागतायत किंवा एक आता मला मध्य प्रदेशामध्ये इंदोर मधला एक जण मनुष्य भेटलाय. तो म्हणतो माझ्या एरिया पुरतं मला द्या, मी सगळं विकतो. मग एक मुंबईत एक आता मनुष्य भेटलाय. अशी आता लोक आणखीन भेटतायत जसजसे हे होत आहेत. आणि या करोनाच्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. करोनाच्या आधी लोकांना खरंच एन्व्हायरमेंट वगैरे काही फारसं पडलेलं नव्हतं. पण हं, या वर्षभरात खूप लोक अवेअर झाली आहेत आणि हं. किमान विचार करतायत आणि मी म्हणतो धंद्याला गती करोनातच आली असं मी म्हणेन. खरंय. तुम्ही या सगळ्या संदर्भात अवेअरनेस कसा केलात आणि काय काय चॅलेंजेस तुम्हाला किंवा काय अडचणी तुम्हाला या सगळ्या प्रवासात तुमच्या आल्या? हे मी चॅलेंज म्हणलं तसं की मी जेव्हा कुठल्याही अगदी दोराबजीला आम्ही जेव्हा टेबल टाकून लोकांना दाखवायला सुरुवात केली की हे करा, प्रत्येक जण येऊन विचार करायचा. पण असं काही तो म्हणायचा नाही. म्हणजे तिथे तर प्राइस ही काही बॅरियर नव्हता. पण हा ठीक आहे 10तला एखादा मनुष्य म्हणायचा ट्राय करू. म्हणजे लोकांना आवडायचं किंवा हे आहे. पण चाललंय ना, कशाला काय, कशाला काहीतरी वेगळं घ्यायचं. एक त्यांच्यात आणखीन एक दुसरी भीती अशी असते, की तुम्ही उद्या आहात, परवा आहात का? म्हणजे हा एक मोठा चॅलेंज मिळत असतो, की तुम्ही जगणं म्हणून मी 4 वर्षात असणं, हा आता मला फायद्याचा होतो. कारण एखाद्या दुकानात आपण गेलो आणि 2 महिन्यांनी पुन्हा गेलो, की तो म्हणतो, "आहे का कंपनी अजून जिवंत?" कारण नवीन कंपन्या येतात, निघून जातात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातल्या त्यात मला कितीतरी लोकांनी फोनवर सांगितलं, की असे प्रॉडक्ट माझ्या छोटी जे सगळी पुण्यातली गेले 3 ते 4 वर्षातली जी टेबल स्पेसची जी एक्झिबिशन्स आहे, ती सगळी एक्झिबिशन्स माझा एक मावस भाऊ आणि त्याची वहिनी करतात. म्हणजे त्यामुळे त्याच्यातनं लोकांना. पण सगळी लोक काय म्हणतात, की एक्झिबिशन मध्ये मिळतो, हे बाजारात मिळत नाही, इतके चांगले प्रॉडक्ट असतात. म्हणजे लोकांना प्रॉडक्ट आवडतात, प्रॉडक्ट बद्दल मत असतं. पण आता आम्ही म्हणतो ऑनलाईन घ्या, बिग बास्केट मधनं घ्या, याच्यातनं घ्या. तर त्याचा आता उपयोग होतो. आणि तो चॅलेंज मात्र झाल्यापासून मी भरपूर सॅम्पलिंग केलं आणि सॅम्पलिंगचा मला 100% उपयोग झाला. म्हणजे मी पहिल्या 1-2 वेळा जेव्हा असं प्रमोशन करायला उभा राहिलो, माझी माणसं तेव्हा 10तली लोक, मग आम्ही प्रत्येक आला मनुष्य की त्याला हे वापरून पहा आणि मगच बघ. त्याला माहिती द्यायची, वापर, विकत नकोच घेऊस. मग लोक असंही विचारलं की विकत नको, नाही म्हणलं हे 50 ml वापरा. तुम्ही उद्या तुमच्याकडे 5 किलोचा आपल्याकडे काय एक वॉश असतो, तो वापरा आणि मग सांगा. आणि खरोखर सांगतो मी, दुसऱ्या नाही तिसऱ्या दिवशी लोक बाटल्या विकत घ्यायला. हा एक नवीन आम्हाला सापडलेला. पण हे सगळं सॅम्पलिंग सगळ्यांना आवडेल का, सगळ्यांना परवडेल का,
हाही एक माझा भाग असतो. आणि माझी प्राइस ही फक्त 10% ते 15% केमिकलच्या पेक्षा आहे. आणि ती प्राइस मुद्दामून मी ठेवली आहे, कारण आता मला थोडे कमी पैसे मिळू देत, पण लोकांपर्यंत पोहोचू देत. कारण मी आत्ताच थांबलो आणि आत्ताच मोठी प्राइस घेतलं तर हा प्रसारही होणार नाही आणि प्रचारही होणार नाही आणि विक्री होणार. बरोबर आहे. अगदी, अगदी. तर छोट्या एरियाजमध्ये किंवा जिथे गावं आहेत, अशा ठिकाणी वगैरे हे प्रॉडक्ट्स कसं पोहोचवायचं किंवा तिथे तुम्ही अवेअरनेस कसा करता? आता माझी फॅक्टरी खेडेगावात आहे. तर मी तिथे एक मोठं दुकान होतं. तिथे पहिल्यांदा मी हे ठेवलं. कारण या सगळ्यांकडे काय असतं, त्यांच्याकडे ड्रेनेज व्यवस्था स्वतःची असते. आणि प्रत्येकाच्या घरातनं सांडपाणी त्यांच्या बाहेर उकिरडा तयार झालेला असतो. तिथे मी लोकांना सांगितलं, की तुमच्या घराच्या बाहेर 1 इंच पण उकिरडा होता कामा नये. आणि मग तिथे मला ते डिशवॉशिंग जेल, शायनिंग पेस्टचा तिथे मला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. कारण आपल्यापेक्षा खेडेगावातनं किंवा गावामधनं पितळ्याची भांडी, तांब्याची भांडी ही फार प्रमाणात वापरतात आणि ती रोज धुतात तिथे. तिथे मात्र मला अगदी त्याचा खूप रिस्पॉन्स म्हणजे शायनिंग पेस्ट आहे माझा रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये फक्त लिमिटेड आहे, पण ते घरात असलं पाहिजे असं म्हणून लोक घेतात. तर ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सना आपण आता व्हिडिओमध्ये एक बघितलं ISO सर्टिफिकेशन होतं. तर अशा प्रकारची अजून कुठली सर्टिफिकेशन्स आहेत का? आणि ISO सर्टिफिकेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी आता माझी स्वतःची कंपनी ISO 9001 करायला आता मी सुरुवात केली आहे. साधारण 6 महिन्यांनी मला त्याचं मिळेल. बाकी पर्यावरणाच्या साठी असलेली कुठलीही सर्टिफिकेशन्स नाहीये. पण जी स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा त्याची लॅब टेस्टिंग करतो, तेव्हा ते आपल्याला काही गोष्टी विचारतात आणि मग त्यातनं स्टँडर्डाइज करायचं. हे मात्र माझ्याकडे सगळी सेमी ऑटोमॅटिक मशिनरी आहे, जिथे कुठे हात लागत नाहीये. म्हणजे फक्त पॅकिंग बिकिंग यालाच फक्त हात लागतो. आणि जे रॉ मटेरियल आहे ते चांगलं मिळवणं, ते वर्षभरासाठी करणं. उदाहरणार्थ आता मला रिठा, शिककाई आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट आणि या सगळ्या गोष्टी या मी माझ्या इनहाऊस करतो. हा सगळ्यात माझा मोठा आहे. मी कुठलंही एक्स्ट्रॅक्ट बाजारातनं विकत आणत नाही. मी पहिलं कार्य काय केलं तर एक्स्ट्रॅक्टचं युनिट उभं केलं. कारण आपल्याला मिळणारा एक्स्ट्रॅक्ट हा आपल्याला खात्रीशीर असला पाहिजे, तर त्याचे रिझल्ट्स येतील. म्हणजे उद्या आज रिझल्टच चांगले नाही आले तर आपण त्याच्यावर त्यामुळे बऱ्यापैकी रॉ मटेरियल फक्त फळं विकत आणणे म्हणजे रिठा, शिककाई, नीम, तुलसी या व्यतिरिक्त माझं काही नाही. माझं सगळं इनहाऊस आहे. आणि थोडंसं हे करायला मल्टीनॅशनल कंपन्या तयार नसतात. म्हणूनही मला असं वाटतंय की कोणी ह्याच्यात उड्या मारत नाही. म्हणजे आता मी बघितलं की फ्रूट अँड व्हेज वॉश फक्त नीम घातलेली लोक आहेत. मोठ्या कंपन्या आहेत, पण त्यात फक्त नीम आहे. तर मी मग त्याचा अभ्यास केला की ते का, तर त्याला त्यांचं म्हणणं काय असतं की अहो तुम्ही 15 एक्स्ट्रॅक्ट वापरताय, एवढे कोण करणार, ते कसे करणार, त्याचा काय उपयोग आहे. म्हणून मल्टीनॅशनल कंपन्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की रामदेव बाबांनी आपल्याला शिकवलं की रॉ मटेरियल चांगलंच घालायला पाहिजे. त्याच्या आधी व्हिटॅमिन वापरत होतो, पण ती सगळी आर्टिफिशियल व्हिटॅमिन्स वापरत होतो आपण. आणि रामदेव बाबांनी ती आपल्याला नॅचरल. याच्यात एक मी म्हणतो की आमच्या धंद्यामध्ये रामदेव बाबांचा खूप मोठा हात आहे की त्यांनी मार्केट निर्माण केलं. लोकांना अवेअरनेसची चॅलेंज हा त्यांनी सॉल्व्ह केला आमचा. खरंय, खरंय. येस. यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि युथसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल? करिअर अपॉर्च्युनिटी मी म्हणेन तर सांगू का, मी काही भारतभर पुरणार आहे का किंवा महाराष्ट्रभर तरी पुरणार आहे का? कारण आज लक्षात एक लॉन्ड्री डिटर्जंट विकायचं ठरवलं. पुण्यामध्ये आज एक 40-45 लाख वस्ती आहे. 5 लाख घरं असतील माझं म्हणणं आहे. त्यातल्या 1 लाख घरामध्ये वॉशिंग मशीन असेल. 1 लाख युनिट्स मी पुण्यापुरतं विकू शकेन. पण मी हे असं एक्सपांड करताना मला शक्य आहे का? एक. तर त्यासाठी खरं तर आता मला उद्या मुंबईत कोणी म्हणलं की तुम्ही लेबलिंग मला हे सगळं द्या, आम्ही तिथे करतो. बेंगलोरला आता मला लोक विचारतायत की आम्ही
तर हे जे एक्सपान्शन आहे किंवा त्याची सगळी आपण जंत्री तयार करून त्यांना द्यायची. काही गोष्टी आपण त्यांना माझ्या ह्याच्यातल्या काही गोष्टी सिक्रेट आहे, की काही एक्स्ट्रॅक्टचे जे काही फॉर्म्युले आणि कॉम्बिनेशन्स आहेत, तेवढे फक्त आपण त्याला पुरवायचे आणि 80% बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे करायच्या. रिठा मिळतो, शिककाई मिळते आणि खूप मोठा धंदा होण्याचा आहे. म्हणजे आता तुम्ही साधा सोप्पा बघा, फिनेल आणि आज अक्षय कुमारच्या जाहिराती करोडो रुपये खर्च करतात कारण करोडो रुपयांचा धंदा आहे. म्हणजे तर कितीतरी तुम्ही बघा ना, आज उघडलं की तुम्हाला वॉशिंग मशीन लिक्विडची जाहिरात लागते, डिश वॉशची जाहिरात लागते, लादी पुसण्याची जाहिरात लागते. म्हणजे हा प्रत्येक घराला लागणार आहे आणि आपण काही ठराविक एका पेरी आपण पुरू शकू. पण त्याला किती जरी ऑटोमेशन केलं तरी हर्बल याला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असतात कारण त्याला वेळ लागतो. मी आज प्रॉडक्ट केमिकलचं काय असतं, मी केमिकल आणलं, मिक्स केलं आणि भरलं. 3 तासात माझा प्रॉडक्ट तयार. हर्बलचा तसं होत नाही. हर्बलला आपल्याला एक्स्ट्रॅक्टिंग, त्याची केमिस्ट्री, त्याचं सगळं बनवायला साधारण 2-1 दिवसाचा, 3 दिवसाचा वेळ लागतो. म्हणजे त्या वेळामुळे हे नाही, कारण तुम्हाला जर वरती पुढे खूप मोठी ऑर्डर असेल तर ती वेळ आपण 3 दिवसाचे आधीपासून सुरुवात करू. म्हणजे मी त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, की म्हणून काही केमिकल वापरा असं नाही. नॉन केमिकल फक्त त्याची तयारी करावी आणि एक्सपान्शन ज्याला कुणाला खरंच करायचं असेल, यायचं असेल, तर मी सगळी हे त्यांना द्यायची माझी तयारी आहे. म्हणजे ब्रँडिंग सगळं आणि येतायत लोक आता विचारतायत. जसा रिस्पॉन्स येतोय तसं आहे आणि खूप मोठी बाजारपेठ आहे. आपण काहीच नाही, आपण बादली घेऊन फिरतोय म्हणजे ट्रकनी धंदा होऊ शकतो याच्यात असं. अगदी अगदी जसं तुम्ही म्हणताय तसं आता सगळे ब्रँड नेम्स झाल्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन आता सध्या तिथे आहे. पण जसं आपण बऱ्याच महिन्यांपासून आता बी व्होकल फॉर लोकल असे वगैरे स्लोगन्स आपल्याला आता हल्ली ऐकायला मिळत आहेत. तर हे अगदी अगदी म्हणजे बरोबर आहे की आपण आपल्या मातीशी जोडलेले असलो की आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स यायचं काही कारण नाही. आणि आपण आपल्या एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा ह्या थ्रू आपण काहीतरी करतोय ह्याचं सुद्धा एक समाधान आपल्याला मिळतं. याच्याच बरोबर जे आपण प्रोडक्ट्स वापरू जर हे वापरले तर मला असं वाटतं की आपल्या ह्या वेबिनार थ्रू बरेच जण अवेअर होतील अशी आपण आशा करूया आणि गोखले हर्बल्सला भरपूर रिस्पॉन्स मिळेल अशी आपण ह्याच्या थ्रू एक लोकांना अपील करूया की हे सगळे प्रोडक्ट्स खरंच आपण जसं बघितलं आता प्रेझेंटेशन मध्ये तर खूपच चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि का नाही घ्यायचे म्हणजे जर आपल्याला आपल्याच स्वतःसाठी सुद्धा आणि एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा जर काही करता येऊ शकतंय तर ते का नाही करायचं. तर आपला जो सरांचा मेल आयडी आहे तो आपल्या फ्लायरवर आपण आधीच मेन्शन केलेला आहे. gokhleherbal.com या वेबसाईटला तुम्ही जा, म्हणजे मग तुम्हाला सगळंच मिळेल. राईट राईट. आणि सरांना जर तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मेल आयडी आपण मेन्शन केलेला आहे फ्लायरमध्ये. gokhleherbals@gmail.com असा त्यांचा मेल आयडी आहे. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर थँक्यू सो मच फॉर असोसिएटिंग विथ पूर्ण मिकोविजन फाउंडेशन आणि खूपच छान आपलं सेशन झालं आजचं. तर ह्या थ्रू आपण सर्वांना अपील केलंच आहे की असे प्रोडक्ट्स तुम्ही वापरा, आपल्या आजूबाजूला सगळ्यांना अवेअर करा मेन म्हणजे आणि त्याच्यातनं आपण बरेच लोकांना कनेक्ट करू शकतो आणि हे सगळं सस्टेनेबल लाईफस्टाईल अडॅप्ट करण्यासाठी सगळ्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. तर येस ह्याच नोटवर आपण आजचं वेबिनार इथे आपण थांबूया.